नागरिकांच्या मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्हाला अशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी केले। या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून गायनाचा आस्वाद घेतला। गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर कार्याला आदरांजली वाहणाऱ्या ज्योतीने तेजाची आरती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते। भाजप रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलच्या वतीने सोमवारी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून गायनाचा आस्वाद घेतला। आधुनिक वाल्मिकी गदी माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांना सांगीतिक मानवंदना देणाऱ्या या कार्यक्रमात भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांचा सुंदर मिलाप सादर करण्यात आला। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांनी त्यांच्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। या प्रसंगी शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील, सोपान जांभेकर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, माजी नगरसेवक अनिल भगत, सुनील बहिरा, गणेश कडू, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, माधुरी गोसावी, अमोक ठाकूर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्माता विवेक भागवत, गायक मंदार आपटे, धनश्री देशपांडे, नचिकेत देसाई, प्रीती नेमकर आणि निवेदक अनघा मोडक यांच्या उत्कृष्ट सादरीकरण आणि उत्तम आयोजनामुळे हा कार्यक्रम पनवेलकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला। सगळ्यात आधी आज आपण अगत्यानं या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आपण सारी मंडळी आयुष्याचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत आणि या सगळ्यामधून कष्ट करत आपल्या संसाराचा गाडा हाकत आपण पुढे जात पुढच्या पिढ्यांनाही योग्य ते मार्गदर्शन करत राहतो। हे सगळं करता करता त्याचबरोबरीनं कुठे ना कुठेतरी एखादा कला क्षेत्रातल्या आवडीचा विषय असतो आणि तशा पद्धतीचं संगीत आहे आणि म्हणून हे संगीत आणि तेही इतकं सुमधुर संगीत हे अनुभवण्यासाठी आज आपण सारी मंडळी आलाय। हा कार्यक्रम सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे। अभिषेक असतील किंवा त्यांच्याबरोबर आमचे सगळे सहकारी असतील। भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत असलेला हा सांस्कृतिक सेल, या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम वर्षभर आम्ही घेत राहतो। परेश ठाकूर हे नाट्य परिषदेचे या ठिकाणचे कार्याध्यक्ष आहेत आणि ते अभिषेक आणि सारी मंडळी मिळून मग आपली नाट्य एकांकिका स्पर्धा असू द्या अटलजींच्या नावाची, या व्यतिरिक्त वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतायत आणि त्या माध्यमातून आत्ताच सांगितलं गेलं त्याप्रमाणे जवळपास 4000पेक्षा जास्त लोक हे आज या कार्यक्रमांशी जोडले गेलेले आहेत आणि याचा आम्हाला आनंद आहे। पनवेल मोठं होत आहे, पनवेलची व्याप्ती वाढती आहे। अशा वेळेला हा सांस्कृतिक आमचा जो गाभा आहे या सगळ्या पनवेल शहराचा हा कुठेही हरवता कामा नये, उलट ही मुळं अधिकाधिक खोलवर रुजावीत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेलचा जो प्रयत्न आहे त्याला आपण सारी मंडळी प्रतिसाद देत आहे। आता याला माझ्या वाढदिवसाची जोड अभिषेकने दिली। अभिषेकला निमित्त हवं असतं, कार्यक्रम आयोजित करायचे असतं तो निमित्त शोधत राहतो, पण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचता येतं। पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं स्पर्धाही आयोजित करण्यात येतात आणि त्यामध्ये आमचा आता अविनाशजी कोळी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, या उत्तर रायगड जिल्ह्याचे अभिषेक हे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष आहेत। तर बऱ्याच वेळेला उत्तर रायगड जिल्ह्याचा क्रमांक महाराष्ट्रात पहिला येतो आणि त्यामुळे निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या अशा प्रोत्साहनामुळं आम्हाला ही ऊर्जा मिळत असते आणि त्यामुळे ही सतत मिळत राहावी। आपल्या सर्वांनी वेळोवेळी मला कामाच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपण आशीर्वाद दिलेला आहे। मराठी भाषेतला शब्द वाढदिवस म्हणजे 365 दिवस वाढदिवस असतो, त्यामुळे उद्या काय आज काय
दिवशी काही ना काहीतरी वाढ होती ती व्हावी. तर अशा पद्धतीनं आपण सर्वच जण वाढत असतो आणि त्यामुळे त्या शुभेच्छा उद्या दिल्या काय आज दिल्या काय याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक सहकाऱ्यांना मी विनंती केली, मी सर्वांनाच विनंती केली की आपण वाढदिवसाला बॅनर लावू नका, आपण वाढदिवसाला कुठल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊ नका, त्यापेक्षा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून समाजसेवा करावी. अर्थात हे काही मला सुचलं असं नाही. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा 22 जुलैला वाढदिवस असतो आणि गेली अनेक वर्ष ते अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण लोकांकडे गेलं पाहिजे असा आग्रह धरतात आणि उधळपट्टी पैशाची करण्यापेक्षा त्यातून काहीतरी चांगलं कार्य घडावं. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी ठरवलं की देवेंद्रजींच्या या आवाहनाला प्रतिसाद सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी द्यावा आणि 100 मंडलांचा एक म्हणजे संघटनात्मक तालुका अशा महाराष्ट्रभरामधून 70,000 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या एका 22 जुलैला गोळा झाल्या. सामाजिक सेवेसाठी ज्या वेळेला कार्यकर्ते एकवटून काम करतात तेव्हा काय घडू शकतंय त्याच्यातून दिसलं आणि म्हणून मलाही वाटलं की आपणही अशा पद्धतीनं करावं. आणि गेले 2-3 दिवस अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे सुरू आहेत. जॉब फेअर झाला शनिवारी, कालच्या दिवसभरामध्ये रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आमचे मान्यवर मंडळी संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर असेल, कुठे वह्या वाटप असेल, कुठे रेनकोट वाटप असेल, कुठे कामगारांना डबे वाटप असेल, याचबरोबरनं अनेकविध कार्यक्रमांना हजर राहिले आणि त्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. इतकं सगळं माझ्या ज्या सहकाऱ्यांनी या माझ्या आव्हानावरून केलं त्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रकटपणानं बोलण्याची कदाचित उद्याच्या दिवशी संधी नाही, म्हणून मग आज हे सगळं सांगतोय की ज्यांनी या आव्हानाचा विचार न करता जाहिराती तरी सुद्धा छापून टाकल्या त्यांना तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमदार एकीकडे आव्हान करतात आणि जाहिराती तर लागलेल्या दिसत आहेत, तर त्यांना योग्य त्या पद्धतीनं त्यांना त्याची भरपाई कशी करावी लागेल याचाही विचार आम्ही करतोय. आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचं सहकार्य असंच लाभूत राहू द्या अशी विनंती करतो आणि आपल्या सेवेसाठी काम करण्याची परमेश्वराने शक्ती संधी द्यावी अशीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.